तर नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पोटली बटन कसे लावायचे ते दाखवणार आहोत. तर हे मी बाहीसाठी पोटली बटन तयार केले. तर आता पोटली बटन कसं तयार करायचं ते पण दाखवते. तर अशा प्रकारे चौकोन तुकडे करून घ्यायचे एक कापडाचे. त्यानंतर आपला गोळा होईल ना, असा गोळा तयार होईल एवढा चिंधी घ्यायची. त्यानंतर इथे ठेवून घ्यायची, व्यवस्थित अशी करून घ्यायची व्यवस्थित, आणि असं फिरवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने फिरवायचं आहे, एकदम टाईट नाही करायचं आहे. त्यानंतर हे असं हातावर फिरवायचं आहे, जेणेकरून असं व्यवस्थित गोल आकार येईल. आता आपल्याला थोडंसं टाईट करायचं इथं. हे बघा, अशा प्रकारे हा पोटली बटन तयार आहे. असा हातावर रफ करून घ्यायचा, जेणेकरून तो असा मोठा आणि गोल दिसेल. हे बघा, अशा प्रकारे हा पोटली बटन तयार आहे. आता असे सगळे मी हे तयार करून घेतले. आता हे बाहीला लावायचे. तर बाहीला आपल्याला लावताना काय करायचं आहे, दिसले नाही पाहिजे आपल्याला कपड्याला, मेन म्हणजे दिसला नाही पाहिजे. कपडा हा जो आहे ना, हा कपडा हा दिसला नाही पाहिजे, फिनिशिंगमध्ये असं आलं पाहिजे. त्यासाठी तर इथं मी बाहीचं कटिंग घेतलं आहे. हे बघा, इथं चुन्या येणार आहे एक्स्ट्राच्या. ह्या 2 बाह्या आहेत, स्लीव्ज. तर मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले, खालची वरची जी काय असेल ती. हे बघा, ही अशी मार्किंग करून घेतली, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल लगेच. आता इथं मी ही ठेवून घेणार आहे. अशा प्रकारे बघून घ्यायची व्यवस्थित आली का. हे कट करायचं नाही आहे आपल्याला, फक्त बाही लावून घ्यायची. आता इथं तर लावताना सगळ्यात पहिले तुम्ही पाहिजे तर इथं कॅनव्हाससुद्धा लावू शकता. मी आता बिना कॅनव्हासचंच लावणार आहे. इथं आपल्याला 2 इंच मार्जिन सोडून द्यायची आहे. अशा प्रकारे मी इथं 2 इंच मार्जिन सोडली. ह्या साईडला पण सेम करायचं आहे, 2 इंच मार्जिन. आणि जे काही उरणार आहे, हे बघा, जे काही उरणार आहे त्याचं आपल्याला तेवढ्याच भागात आपल्याला पोटली बटन लावायचं. इथं हा मध्य काढून घेतला. त्यानंतर तुम्ही 1-1 इंचावर अशी पोटली बटन लावून द्या. अशा प्रकारे 1 2 3 4 5 किंवा 6 पोटली बटन लावून घ्यायचे आपल्याला इथं. आता ते लावताना मी काय करणार आहे, साधारण आपण ना 6च लावून घेऊ. थोडं ह्या बाजूला घेते, एक इथं घेते, हे बरोबर आहे इथलं. हे थोडं इकडं सरकवते. त्यानंतर हे इथं आणि एक इथं घेते. अशा प्रकारे आता आपल्याला हे ह्या भागाला ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, मी ह्या बाजूला, वरच्या बाजूला ठेवली आहे आणि ह्या बाजूला मोकळं सोडलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले हा दाबा चेंज करून घ्यायचा आहे. तर मी दाबा चेंज करून घेतला. इथं बटन ठेवून घ्यायचं आहे. इथं कॅनव्हास लावल्याने काय होतं, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. पाहिजे तर हातानेच इथं फिरवून घ्यायचं आहे मशीन, कारण जाड कपडा असल्यामुळे फिरत नाही ते. लगेच दुसरं घ्यायचं आहे, दुसरं पण ठेवून घ्यायचं इथं. तुम्ही पाहिजे तर जास्तीचे पण लावू शकाल, पण मला एवढेच लावायचे आहे, कारण गळ्याला पण करायचे खूप सारे. त्यामुळे मी थोडेच लावणार आहे इथं. हे बघा, अशा प्रकारे लावलेत मी. जाड आल्याने काय होतं, दोरा लगेच तुटले जातो. त्यामुळे सावकाश करायचं.
शेवटी एक लावून घेते मी इथं. अशा प्रकारे मी हे पोटली बटन लावून घेतलेत. आता मी कपडा लावून घेणार आहे. बाहीचा जो म्हणजे साडीचा जो कपडा आहे, बाही जी बनवणार आहोत आपण, ते पलटी मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, इथं टाचण्या लावून घेते मी. आणि जी काय आपण टीप मारली बघा, त्या टीपवर आपण टीप मारून घ्यायची. आणि खूप सारे धागे निघतात, त्यामुळे ते मी आतमध्ये घालून घेते. अशा प्रकारे आपण टीप मारून घेतली. टाचण्या काढून घ्यायच्या. टाचण्यांचा खूप फायदा असतो. हे बघा, अशा प्रकारे हे पोटली बटन मी लावून घेतले. आता इथं दाब टीप द्यायची आपल्याला. दाबा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले पोटली बटन हे बघा, ह्या साईडला सुद्धा दिसत नाही आहे आणि ह्या साईडला सुद्धा व्यवस्थित दिसते. आता पाहिजे तर तुम्ही इथं टीप मारून घ्यायची किंवा तशीच राहिली तरीही चालेल. अशा प्रकारे आपली पोटली बटन बाही तयार आहे. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.